नाही म्हणून तेवढे पैसे दिले. आज 1,20,00,000चं मंदिर आम्ही बांधलं. या माणसांच्या खातर ते झालं. म्हणून सांगायचं तात्पर्य एवढं भारी हे काम यांनी केलेलं आहे. आणि इथं आल्यास नंतर मला वाटतं दोत्रे भाऊ आलेत का आज, ज्यांनी मंदिराचं काम केलं ते. आम्ही इथं आलो त्यांना फोन केला होता. इथं आल्यास नंतर मला त्यांनी म्हणले चला आमचा उद्योग आहे तिथं, आम्ही कसं हे काम करतो ते महाराज बघायला चला. योगायोगाने तिथं गेले आणि तिथं गेल्याच्या नंतर एवढ्या तुळशी वृंदावन खास होते. मला एक तुळशी वृंदावन आवडलं. म्हणलं अण्णा हे तुळशी वृंदावन आपल्याला घ्यायचंय. आता मी आकडा वगैरे काही सांगत नाही, त्यांनी मला एवढा मोठा आकडा सांगितला. मी म्हणलं माझी काय ऐपत नाही बाई, पण आवडलं तर लय मला बरं का. महिला मंडळी 1 नंबर आवडलं तुळशी वृंदावन, मला हे तुळशी वृंदावन पाहिजे. अण्णा म्हणले ताई पैसे किती तुमच्याकडं. मी म्हणलं काय एवढे एवढे वरचे आम्ही टाकतो. आणि पुन्हा या 4-2 जणांनी तुळशी वृंदावन परमाच्या घरी पोहोच केलं. या मंदिराच्या काम करणाऱ्या माणसांनीही कसलाच विचार केला नाही, त्यांनी अगदी घरपोच केलं. मला सांगायचं तात्पर्य तुम्ही हे माझ्यासाठी केलंय म्हणून मी तुमचं लय कौतुक करत नाही. हे माझ्यासाठी केलंच नाही, तुम्ही ते भगवंतासाठी केलं. आणि भगवंत साळुंकी मंजुळा बोलत असेल वाणी शिकविता धनी वेगळाची किंवा बोलविता धनी वेगळाची, जरी जगतापताई बोलताना दिसत असेल तरी याच्या आत वेगळी शक्ती आहे. ते खऱ्या अर्थाने चैतन्य आहे. ते चैतन्य बोलत आहे म्हणजे भगवंत खऱ्या अर्थाने बोलत आहे. म्हणून तुमच्याविषयी बोलायचं वळचणीचं पाणी आडेला गेल्यासारखं वाटतं. मी आल्यालाच सांगितलं. खऱ्या अर्थाने अध्यक्ष आहेत बापूसाहेब सातव, त्याचबरोबर विश्वस्त आहेत दत्तात्रय बेंडावले, गोरक्षांना गायकवाड आणि कैलास महाराज सातव, त्याचबरोबर माणिकराव सातव आणि रोहिदास शिंदे. त्याचबरोबर विशेष दुसरं एक व्यक्तिमत्व सांगायचं म्हणजे आमच्या इकडं रघुनाथ दाभाडे हे तुमच्या परिसरातलं माणूस आहे. अगदी सर्वसामान्य साधं माणूस आहे. खऱ्या अर्थाने साधं व्यक्तिमत्व आहे. पण आमच्या इकडे त्यांची जमीन आहे. आता ते आलेत का नाही देव जाणे, पण तिकडं जमीन आहे. अण्णांच्या बरोबर योगायोगाने आमच्या संस्थेवरती आलेले होते. त्यांनी मुलं पाहिली, संस्था पाहिली. म्हणले ताई काय पाहिजे ते मला सांगा. पण माझं काय धाडस नाही झालं काय सांगावं काय बोलावं. म्हणलं तुम्हाला काय करायचं ते करा. आणि एवढी भरीव रक्कम त्यांनी आमच्या संस्थेसाठी दिली की मी तुम्हाला आता इथं नाही सांगू शकत. त्यांनी मला खूप आग्रह केला. म्हणले ताई माझी एक विनंती आहे. म्हणताना ते ऐकतो पण आकडा काय सांगू नका बाबा. आज माणसं अशी ती 1 रुपया टाकतात पण तो बी वाजला पाहिजे असा खटकनी असं दान करतात. पण हा सांगू अक्षरशः त्यांनी मी शब्दही न काढता 2 लाख रुपये माझ्या संस्थेसाठी दिले. त्यांनी या सर्व दानशूर दात्यांचं मनापासून अंतकरणापासून मी आभार मानते. कारण काही लोकांच्याकडे धन कच्चून आहे, आज भरपूर आहे पण द्यायची दानत नाही. खरा धनवान तो असतो ज्याच्याकडे धनही आहे आणि द्यायची दानत पण आहे, तो खरा धनवान माणूस असतो. म्हणून खऱ्या अर्थाने आपल्याला भगवंताने निमित्त मात्र केलेलं आहे. भगवंतावरती विश्वास ठेवा, आचरण शुद्ध ठेवा. आणि या सर्व दानशूरदात्यांचं भगवंतासाठी झटणाऱ्या तुम्ही सर्व कार्यकर्त्यांचं मीही मनापासून अंतकरणापासून आभार मानते. आज तुकोबरायांच्या चरणी एकच प्रार्थना मागावीशी वाटते. तुकोबरायांना एकच गोष्ट सांगावीशी वाटते की या वाघोलीकरांना सर्व कार्यकर्त्यांना उदंड असं आयुष्य यश कीर्ती प्रदान करावी अशी मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. आणि आज या कीर्तनरूपी सेवेकरता ज्यांनी सुरेल पखवाज वाजवला, फर्स्ट टाइम भेटण्याचा योग होतोय महाराज. भारी गोड तुम्ही पखवाज वाजवला. आता तुमच्याविषयी बोलायचं म्हणजे तुम्हाला एखाद्याने जर विचारलं ना साखर किती गोड आहे बाबा, येईल का सांगता? एखादा म्हणेल महाराज साखर चहा इतकी गोड, साखर जिलेबी इतकी गोड, साखर लाडू इतकी गोड. पण जिलेबी इतकी गोड आहे का? साखर चहा इतकी गोड नाही, साखर जिलेबी इतकी गोड नाही, साखर बासुंदी इतकी गोड नाही. मग साखर किती गोड? साखर साखरे इतकीच गोड, साखरेला जोडच नाही. तस गंभीर महाराजांसारखा कोण? आओ तुमच्या सारख्या तुम्हाला जोडच नाही. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. छान पखवाज वाजवला तुम्ही. मोठे गंभीर आणि आमचे छोटे गंभीर यांना बी तोड नाही बरं का. आमच्या परिसरात राहुल बाबा म्हटलं की 1 नंबर. वास्तविक पाहता खरे ते हरिभक्तपरायण राजारामजी महाराज जगताप यांचे ते पखवाजे आहेत. आमच्या वाट्याला दुर्मिळ येतात, कंपल्सरी त्यांच्यासोबत असतात. पण आमचं बी आज आम्ही भाग्य समजतो की तुम्ही 2 जण वाजवायला. मी रातभर कीर्तन करीन रातभर. पण आता तुमचा टाइम संपलेला आहे. मला वाटतं अजून 5 मिनिट माझ्याकडे आहेत. मी तुमचा
व्यवहाराने तुमचे 5 मिनिट माझ्याकडे आहे. मी अजून अर्धा तास काय 4 तास करेल, पण वेळेचं बंधन आहे. परिसरात मुलं आहेत, पेपर जवळ आलेले आहेत, हॉस्पिटल आहे, नियमांचं पालन आपण करणं गरजेचं आहे. 7 मिनिट आहेत माझ्याकडं, पुढे गेले मी 3 मिनिट पुढे गेलेले आहे, म्हणून खऱ्या अर्थाने तुमची माफी मागते, दिलगिरी व्यक्त करते. गोड वादक 2 जण आहेत ज्यांनी उत्कृष्ट गायन काम केलं, संतोष महाराज आणि राऊत महाराज. तुम्ही पण गोड, अगदी छान गायलं. त्याचबरोबर आमचे गुरुदास महाराज आहेत आणि शिवाजी विराजदार. तुमच्याविषयी मी ऐकून आहे, भेटले बी, पण वयाच्या मनाने थोडा गोळ आहे, सांभाळून घ्या बरं का. तुम्ही सगळेजण, सगळ्यांचं मनापासून अंतकरणापासून आभार मानते. विशेषतः आमचे गुरुदास महाराज आहेत, त्यांच्यासमोर महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आहेत, आम्ही ज्यांना बाबा म्हणतो. स्वप्नील बाबाही आज धावत पळत कार्यक्रमाला अगदी गडबडीत आमच्या पाठीमागून येऊन पोहोचलेले आहेत. तुमचंही मनापासून अंतकरणापासून आभार मानते. ज्यांनी माझ्या कीर्तनात खऱ्या अर्थाने टाळ वाजवले ते आमचे कैलास भाऊ आहेत आणि ह्या जनाबाई मीराबाई, तुम्ही दोघी पण बरं का, तुमचं पण माळा बिळ आहेत ना. हां, गोड.